नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। नमस्कार, मी प्रियंका पाटील शेळके आपलं सगळ्यांचं स्वागत करतेय। महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींमध्ये एक मोठा आनंद पाहायला मिळतोय, कारण की सरता या सरकारनं या महिला माता भगिनींना चांगली एक गिफ्ट दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहा महिलांना आता 1,500 रुपये मिळणार आहेत आणि त्यासाठीच आता प्रत्येक महिला ही धडपडत आहे आणि त्यासाठीच जे वेगवेगळे दाखले आहेत, जे कागदपत्र आहेत, ते कागदपत्र मिळवण्याची तयारी सुरू केलेली आहे। मात्र अनेक अडीअडचणी येत आहेत, अनेक मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे आणि त्यामुळे कुठेतरी तारेवरची कसरत या महिलांना करावी लागते। जी महिला बहुधा आपल्या घराचा उंबरठाही ओलांडलेला नाहीये, त्या महिलेला आता तहसीलला, तलाठी कार्यालयाला चक्रा माराव्या लागतात आणि मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय। मात्र कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत, अशी ही सरकारची लाडकी बहीण योजना आहे। एकंदरीत योजना काय आहे त्यावरती आपण पहिल्यांदा नजर टाकूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहे 21 ते 60 या वयोगटातील महिलांना। त्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्र आणि महत्त्वाच्या सूचना देखील आहेत। जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी पेन्शनधारक असेल, सरकारी नोकरीला असेल किंवा एखाद्या संस्थेवरती काही सदस्य किंवा संचालक असेल, तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडे 5 एकरापेक्षा जास्त शेती असेल, 4 चाकी वाहन असेल, फक्त ट्रॅक्टर वगळता, तरी देखील त्या कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये। म्हणजे ती मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण होऊ शकणार नाहीये, असंच मी तुम्हाला सांगेल। तर ज्या महिलांकडे सगळी कागदपत्र आहेत, ज्या महिला काही निकषांमध्ये बसत आहेत, ज्यांचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे, ज्या महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत, ज्यांचं वय 21 ते 60 या वयोगटाच्या आत आहे, त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्र लागणार आहेत। केवायसी तर ती कंपल्सरी असतेच, मात्र त्यासोबतच रहिवाशी दाखला असेल, त्यासोबत उत्पन्नाचा दाखला असेल, डोमासील असेल, या गोष्टी आजच तुम्ही काढायला सुरुवात करा, कारण या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। याशिवाय पुढची प्रोसेस होणार नाहीये। त्यामुळे ज्या माता भगिनी या निकषामध्ये बसत असतील, त्यांनी डोमासाईल आणि उत्पन्नाचा दाखला या गोष्टी आत्तापासून काढायला सुरुवात करा आणि ही सुरुवात देखील झालेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी देखील आता पाहायला मिळते। 1,500 रुपये आपल्याला मिळणार आहेत आणि त्यासाठी ही तारेवरची कसरत आता महिलांची सुरू झाली आहे। मात्र तरी देखील काही संभ्रम आहे। हा अर्ज कुठे भरायचा आहे, हा अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे, नेमकं सेतू कार्यालयामध्ये भरायचा आहे की कुठल्या महाई सेवा केंद्रावरती आहे की CSC पोर्टलवरती, या सगळ्या गोष्टींचा संभ्रम आहे। तरी यामध्ये अंगणवाडी सेविकांचा जो काही आता वर्कलोड आहे तो वाढणार आहे, कारण की त्यांच्याकडे देखील ही महत्त्वाची जबाबदारी दिली जात आहे। आणि काही सूत्रांकडून माहिती अशी मिळते की प्रत्येक महिन्याच्या 1 ते 15 तारखेपर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत, हे अर्ज मिळणार आहेत आणि त्या अर्जांवरती काम करून जे पात्र असतील त्यांना या ठिकाणी ती योजनेचा लाभ मिळणार आहे त्या महिलांना। आणि यामध्ये मोठा वाटा हा अंगणवाडी सेविकांचा, अंगणवाड्यांचा असणार आहे। ती यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। त्यांना काही ऍप्लिकेशन्स दिले जातील, त्या थ्रू काही हे फॉर्म भरले जातील, त्या थ्रू लाडकी बहीण योजनेसाठी निवड केली जाईल आणि त्यानंतर त्या माता भगिनीला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळतील। ज्या पद्धतीने सरकारनं ब्रँडिंग केलेलं आहे, ज्या पद्धतीने सरकारनं सांगितलेलं आहे, या योजनेचा जो गवगवा केलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील माता भगिनी ज्या पद्धतीने खुश झाली आहे, मात्र त्या खुशीला अजून थोडे कुठेतरी विलंब आहे, कारण की अधिकृत कुठलीही वेबसाईट्स अजूनही लॉन्च नाहीये किंवा अर्ज कुठे भरायचा आहे हेही अद्यापही माहीत नाहीये। मात्र कागदपत्रांसाठी आता महिलांची घोडदौड सुरू झालेली आहे। महिला आता घराच्या बाहेर पडते आणि आपली कागदपत्र गोळा करते। त्यामुळे ज्या ठिकाणी ही कागदपत्र मिळतात त्या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते। या सगळ्या प्रोसेसमध्ये या महिलांना योग्य ते मार्गदर्शन मिळणं फार महत्त्वाचं आहे आणि योजना राबवत असताना ती योजना भ्रष्टाचार मुक्त राबवली जावी आणि गरजूवंतांनाच ही योजनेचा लाभ मिळावा। या अनेक गोष्टी आहेत, ज्या गोष्टींचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे। ज्या पद्धतीने सरकार यामध्ये कोट्या रुपये खर्च करणार आहे, कोट्यावधी रुपयांची ही योजना आहे, ही योजना त्याच पद्धतीने लागू झाली पाहिजे आणि त्याच पद्धतीने त्या महिलांना त्याचा लाभही मिळाला पाहिजे। येत्या काळामध्ये या योजनेचं काय होते किंवा कशा पद्धतीने राबवली जाते, कुठल्या वेबसाईट असतील, कुठल्या ऍप्लिकेशन्स आहेत, या सगळ्या गोष्टींची वाट या ठिकाणी माता भगिनी बघत आहेत। अजूनही हा तिढा संपलेला नाहीये। घोषणा झाली आहे, घोषणा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग झालेलं आहे। अनेक वेगवेगळे सोशल मीडियावरती व्हिडिओज, अनेक गोष्टी, अनेक माहिती येत आहेत। मात्र सत्यात काय उतरतंय, सत्यता कशी पुढे येते हे पाहणं फार महत्त्वाचं आहे। मात्र तुम्ही देखील जर या निकषामध्ये बसत असाल तर तुम्ही देखील आतापासूनच जे कागदपत्र लागतात ते गोळा करायला चालू करा आणि मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण बनण्याचा प्रयत्न करा। याच तुम्हाला शुभेच्छा देऊ आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल पाहत राहा।